حنفاء لله غير مشركين به ومن يشرك بالله فكأنما خر من السماء فتخطفه الطير أو تهوي به الريح في مكان سحيق ذلك ومن يعظم شعائر الله فإنها من تقوى القلوب الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين الصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين خاتم النبيين محمد وعلى آله وصحبه أجمعين أما بعد जनो फुडली जो कोणती आयतो होती त्याच्या भितर शिमारची रसो हुकूम देऊन गेले होते हज्जीचे अहकाम कुर्बानीचे अहकाम त्याच्या मग बुतपरस्तीपासून वरूच्या सबब आणि झुटे जापूच्यापासून वरूच्या सबब ही सर्व वस्तू सांगून गेली होती. इथं अल्लाह ताला सांगता की हे जे कोणते अमाल करू कास तर आमची नियत का रावकास आमचा जज्बा का रावकास ते सिलसिलात अल्लाह ताला सांगता की हुनफा लिल्लाहि गैर मुश्रिकीन बिह अल्लाह सबब कस मुखलिस आणि एकसू जान तेजे सरी कोण्या शरीक करनातून अमल करू कास वमन युश्रिक बिल्लाहि फकअन्नमा खर्र मिनस समा जे कोण अल्लाह सरी शरीक करता तिची मिसाल ही कि वो एक तो आसमाना वेला खाल पडलो फतख्तफुहु तैर परिंदे जे कोणते राहतात ते का जिंकतात औ तहवी बिहि रिह फी मकानिन सहीर या हवा ते का क्यों दूर ठावावरून घुकवता ذلك ومن يعظم शआइर अल्लाह ये एक चीज़ झाली लेकिन दुसरे आजमावा के जे कोण अल्लाह की निशानियाची ताजीम करतात फइन्नहा मिन तक़वल क़ुलूब ही दिला भितर तक़वा रावची निशानी है. आमतौर पर चूँकि हिंगा कुर्बानी सिलसिलात खास करून सांगले माणूस कुर्बानी करता एक आदत जाल्ला पण जाले ते माणूस सणाटे मायलो घेतले कुर्बानी केले दूध दिले लेकिन हे जे सब नियत करूचे अल्लाह सब करूचे हे जो आठव राहना माणसावर आठव विसरता ते हिंगा सांगले हुनफा बोल हनीफ बल्ला माणूस सम्मा चीजा सोडून एकच हारी वसूचे सम्मा सोडून खाली अल्लाह हारी वसूचे ते का हनीफ बनतात मुखलिस बनतात इस्तिकामत सरी रावचे सही हेजा पर रावचे हे जे का आम्ही अमल करू कास खालीच आम्ही अल्लाह सबब करू कास बोलले गैर मुश्रिकीन बिह आमचे हे जे कटले अमाल राहतात त्याचे भितर आम्ही कोण्याक शरीक करू नये. एक माणूस शिर्क करता त्याची मिसाल अल्लाह ताला दिलो की एक माणूस आसमाना वयल्यान खाल पडता उपरला खाल पडता आसमाना वयल्यान तेका दरम्याने जे कोणते परिंदे राहतात ते घेऊन समू येऊन बोटी करून खातात या हवा येता तेका वरून किंवा एक व्हडले फोडा भितर वरून घालता. ही मिसाल दिली माणूस शिर्क करतलाचो की हो माणूस केन्ना दुनिया भितर या आखिरते भितर कामयाब जावंक सकेना हे जे कोणते अमल अल्लाह कडेन कबूल जावंक सकेना ही चीज अल्लाह ताला सांगलो दुनिया भितर पला तुम्ही माणूस न्हंय भितर वाटे दर्या भितर वाटे बुडतात काही ना काही आपल्या सबब सहारा शोधू शकतात या जमिनीच्या ऊपर राहतात कोणी धरू आले केव्हा ना केव्हा तो टिकून आपला वरवू शकतात लेकिन आसमाना वयल्यान खाल पडता माणूस तेजेन कोणत्यो चीज तेका वरोवंक सकेना दरम्याने जे कोणते परिंदे राहतात ते बसून तेका खातात तख्तफुहु बल्लन फकअन्नमा वमन युश्रिक बिल्लाह सांगले जे कोण माणूस अल्लाह सरी शरीक करता कोण्या तेजी मिसाल ही की फकअन्नमा खर्र मिनस समा खर्र बल्लन खाल पडूचे धड करून बैलेंस सुटून जे काय खाल पडता तेका खर्र बोलता. इशी दाखवता की बैलेंस सुकून तो आसमाना वयल्यान खाल पडलो फतख्तफुहु तैर तख्तफु बोला बसूचे परिंदे तेका बसू सुरू करतात एक इशी काय शीद उकवले मावरे उकवले मासा खाणू उकवले तरी का करता एक रास परिंदे तेका बसू सुरू करतात आणि तेका एकदम खाणकी करून घालतात. हो माणूस इसलो की जे कोण शिर्क करता या तरी एका शैतानी वसावीस तेका बर्बाद करतात या तहवी बिहि रिह हवा यफी बल्लन खाल घालूचे रिह बला हवा सहीर बलन दूर हवा तेका एकदम दूर जरा ठावार काढून होता
नि शैतान ते का एकदम बर्बाद करूँ होता तो मानुस भी दुनिया भीतर कितना कामयाब जाऊ सके ना जे कोण तो मानुस शिर्क करता जालिक एक मसला हो जातो त्याच्यामध्ये 21 सांगले व मैं युअज़्ज़िम शआइर अल्लाह शआइर बलन निशानियों अल्लाह की निशानियों बलन जे कोणती चीज़ों अल्लाह तरफीन दीने भीतर आमका देन गॅरंटी संवाद अल्लाहची निशानी असे मक्का भीतर बल्ले अल्लाहची निशानी का असे काबतुल्ला अल्लाहची निशानी हरम शरीफ अल्लाहची निशानी सफ़ा मरवा अल्लाहची निशानी कर इन्न सफ़ा वल मरवत मिन शआइरिल्लाह बल्ले सफ़ा मरवा को ही अल्लाहची निशानियों के इसी कस हज्जेची जे कोणते आम्ही जानवर वरतात कुर्बानी करू ते का को शायर बोलतात असल ते का करते होते जे कोणते जानवर हज्जे सबब कुर्बानी सबब भरते होते फुडले जानवरा ती ऊंट राहती होती ऊंटेची जे कोणती बूश राहती होती बूचे ऊपर काती मारून ते रखत काढते होते आणि रखत तिका मलते होते ही निशानी राहती होती की हे कुर्बानीचे जानवर बनून हज्जे भीतर होरूचे जानवर बनून इसलिए जो कोणते जानवर राहते होते कोणी सतवते नव्हते वरना ते टायमार जे किता इस्लाम आयल नव्हतो माणूस हज्जे वचनीन एकशे सफरेत वचनीन तिथं सामान समूह दाखवे लुटते होते जे कोणते जानवर इसलिए राहते होते जे कोणते त्याच्या ऊपर रक्तान त्यांनी पुसून करून एक निशानी धरवते होते ते जानवरा कोणी सोरते नव्हते डाका घालते नव्हते ते का लुटते नव्हते ते त्याका शायर बोलते होते की हे का निशानी असले जानवर त्याच्या मग अल्लाहची जे कोणती निशानी दीनाची जे कोणती निशानी आहे सवज एक शायर बोलते कुरान एक शायर बांग जे कोण बंद है को शायर भीतर नमाज मुसलमान शायर भीतर ही जे कोणती अल्लाहची वडोळ्या कामाची सवज अल्लाहची निशानी होती हे जी ताजीम करतो मैं युअज़्ज़िम शआइर अल्लाह ही जे कोणती अल्लाहची निशानी असे हे जी को ताजीम अल्लाहची ताजीम करू का अल्लाहच्या अलावा कोणाची आमका ताजीम करू सांगत नाही लेकिन अल्लाहची जे कोणती निशानी असे हे जी ताजीम करूचो मकसद का बोलन हे जी निस्बत अल्लाह सरी असे हे जी आम्ही अगर हे जो एहतराम करतले हे जो ख्याल दवतले तरी फावसे अल्लाहकडे आमका अजर सवाब मिळतलो अल्लाहचे बगला मी पावतले ही नियतन अगर आम्ही ही चीजाची ताजीम करता तरी नको ओढलो सवाबचो काम केले जी कोण माणसे त्या कुर्बानीचे जानवर असे हे जी ताजीम बनन का कुर्बानाची जानवर बनले की तुम्ही पहिला हळून पोसा निके निके खाऊन घाला ते का निके अंगभरतो करा ಒಳ್ಳೆ ಒಳ್ಳೆ ಮೋಲ್ देऊन घेना बरं निके जानवर दाखवूच्या सबब नाही अल्लाह सबब ಒಳ್ಳೆ मोल देऊन घेतात म्हणजे लेकिन दाखवूच्या सबब घेतात तिशी राहून जे अल्लाह सबब अल्लाह राजी करूच्या सबब अगर जानवरा ಒಳ್ಳೆ मोलको जाऊ शकता तरी घेणू का निक्केचे निक्के जानवर बीजी तेजो आता जानवर घेतला मग तेजो ख्याल जाणू का तिका काही तकलीफ जाऊ नये पाडवच्या भितर कचरूच्या भितर तिका इसली काही तकलीफ देऊ नये की तेजी बेइज्जती जाऊचे तेजी हरमत पामाल नव्हते इसलिए काही काम करू नये असं पडलं कुर्बानीचे जे कोणते जानवर राहतात ते तो कोई त्याका इज्जत देऊ का त्याचो एहतराम करू का त्याचो ख्याल धरू का इशिगत जे कटले नामाज असेल तेजी ताजीम बलन का वक्तावर पडू का सुन्नत आदाब ये जो ख्याल धरून पडू का ये भी तो गफलत करना जे बांगेची ताजीम बलन का बांग बोलता मिसगती येऊ का बांग बोलता जापू नजे बांगेचो जवाब देऊ का ही सब चीज़ों हर चीज़ेची ताजीम ही तासो पडले व मैं युअज़्ज़िम शआइर अल्लाह अल्लाहची निशानियाची जे कोण ताजीम करता जे कोण एहतराम करता फइन्नहा मिन तक़वल क़ुलूब हे दिला भितर अल्लाहची भे असली निशानी घे जे कोणाचे दिला भितर अल्लाहचे जे गटले भे रचले जे गटले अल्लाहची अजमत रचली तो अल्लाहची चीजाची तेटले अजमत करतलो तो अल्लाहची चीजा तो तेटलो एहतराम करतलो कोणतो व्हडलो माणूस राहता व्हडले आलिम राहता त्यांची वाहनाचो आम्ही एहतराम करता की का वाहनाचो एहतराम नो तेंच्यान सोडून अशें म्हणून इशिकच अल्लाहची जे कोणती निशानी आसा जे केटली आमच्या दिला भितर अल्लाहची अजमत अल्लाहची मोहब्बत अल्लाहचो एहतराम जातलो तेजी चिजा सुद्दां आमी तशी अजमत देतले एहतराम करतले वकार देतले अदब करतले तेजी आमी बेअदबी करूचे ना गुस्ताखी करूचे ना तेजो ख्याल धरवतले ही सगळ्या चिजो हिंगा सांगून गेली ते एक तरेन आमकां जे कांय करता अल्लाह सबब करूका म्हणून सांगले दुसरें सांगले शिरकची मिसाल अशी की तेजेन बर्बादी बिलकुल यकीनी तिसरी चीज जे कोणती सांगले की अल्लाहची जे कोणती निशानी असे दिलीन आमी हेजी अजमत आनी हेजो एहतराम करू का चौथे सांगले की दिला भितर अल्लाहचो तकवा राहतलो तरी आमी हेजी अजमत करतले दिला भितर अल्लाहचो तकवा रावचे ना हेजी आमी अजमत करूचे ना अल्लाह ताला सही वल खदार नसीब करून हेजे मुताबिक आमकां अमल करूची तौफीक दो आमीन व आखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाह.